नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। प्राथमिक आरोग्य केंद्र बडेगाव येथे कर्करोग शिबिर संपन्न। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बडेगाव येथे 7 मार्च 2025 ला कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 416 संशयित रुग्णांनी आपली तपासणी केली। कर्करोगाची स्पष्ट लक्षणे असलेल्या 178 रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजित देशमुख दंत महाविद्यालय, इंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पिटल, इंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय येथे रेफर करण्यात आले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर, जिल्हा परिषद नागपूर, आरोग्य विभाग, नगर परिषद आरोग्य विभाग सावनेर, कळमेश्वर, रणजित देशमुख दंत महाविद्यालय, इंगणा रोड, नागपूर, NKP साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल, इंगणा रोड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर व कळमेश्वर तालुक्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे। 17 फेब्रुवारी 2025 ते 19 एप्रिल 2025 पर्यंत चालणाऱ्या या अभियानाचे आयोजक सावनेर, कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख आहेत। आमदार डॉ. आशिषराव देशमुख याप्रसंगी म्हणाले, जीवघेण्या कॅन्सरमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। जनतेमध्ये कॅन्सरबद्दल जनजागृती व कॅन्सरवर उपचार करून हे क्षेत्र आपल्याला कॅन्सरमुक्त करायचे आहे। तंबाखू, खर्रा, सिगारेट अशी व्यसने असलेल्या लोकांनी आपली तपासणी या शिबिरामध्ये करून घ्यावी। ही व्यसने आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत। विविध ठिकाणी आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिरांमध्ये कर्करोगाशी संबंधित तसेच इतर आजाराशी संबंधित रुग्ण सुद्धा आपली तपासणी करून निःशुल्क औषध वितरणाचा लाभ घेऊ शकतात। शिबिरात येणाऱ्या सर्वांची सखोल तपासणी करू। सर्वच प्रकारच्या आजाराशी संबंधित रुग्णांना पुढील उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल, इंगणा रोड, नागपूर येथे भरती करून त्यांचा निःशुल्क उपचार करू। महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोग निदानासाठी मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तपासणी व्हॅन आणि मुख कर्करोग तपासणी व्हॅन सुद्धा या शिबिरात उपलब्ध करून दिल्या आहेत। गर्भाशय कर्करोगावर आळा बसावा म्हणून माझी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून 19 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक HPV लसीकरणाची निःशुल्क सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती रणजित देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय कोलते यांनी यावेळी दिली। कर्करोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा, मेडिसिन, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग व दंतरोग विभागातील विशेषज्ञांनी या शिबिरात आपल्या सेवा प्रदान केल्या। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र बडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास शिंदे व डॉ. नागेश रांजणे, बडेगावच्या सरपंच ज्योतिताई चौधरी, डॉ. सुधीर रावलानी, डॉ. संदीप खंडायतकर, वीरेंद्र तायवाडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। पुढील कर्करोग निदान व उपचार शिबिर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी शिबिर 10 मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्र धापेवाडा येथे संपन्न होईल। सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट।